आवाज जनतेचा. पालकांच्या मोबाईल वापरण्याची चिंता. जेवढी पालक ठरत आहे तेवढाच बालकांचा मोबाईल वापरण्याचे वाढते प्रमाण हा सध्या चिंतेचा विषय आहे. या चिंतेचा विषय लक्षात घेऊन जिल्हा परिषद विद्यालय कामरगाव यांनी प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळेतील पहिल्या राज्य संमेलनात सहभागी होत दिंडी काढली होती. जिल्हा परिषद विद्यालय कामरगाव तालुका कारंजा लाड जिल्हा वाशिम येथील विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक प्राध्यापक सुरेश राठोड, मार्गदर्शक शिक्षक गोपाल खाडे, नीता तोडकर यांच्यासह मोबाईल न वापरता वाचनाची गोडी लागावी यासाठी विशेष कामगिरी ग्रंथदिंडीमध्ये केली. आरुषी भुजाडे, युक्ता श्यामसुंदर, पायल माहूरकर, खुशी हळदे, खुशी ठाकरे, श्रावणी ठाकरे, पियुष सातपुते, जान्हवी देशमुख, धनश्री चौके या विद्यार्थ्यांनी वृक्षदिंडी आणि पुस्तक दिंडी काढली होती. मोबाईलच्या आहारी गेल्यामुळे वाचन संस्कृती नष्ट पावत असल्याचं विद्यार्थ्यांनी पोस्टरद्वारे दाखवलं. वृक्ष वाचवा, वाचनाचं महत्त्व सांगताना या विद्यार्थ्यांनी मोबाईल टाळण्याचं आवाहन सुद्धा केलं होतं. पायल माहूरकर हिनं मोबाईलच्या नादात हरवलेलं बालपण या विषयावरील परिसंवादात भाग घेत आधुनिक आईला आपल्या मुलास मोबाईल न देण्याचं आवाहन केलंय. यामध्ये शिक्षक गोपाल खाडे यांनी कच्ची घोडी या लोकनृत्याच्या माध्यमातून वृक्ष आणि पुस्तक वाचनाचं महत्त्व विशद केलं. यावेळी पालखीवर वेगवेगळे घोषवाक्य लिहिले होते. आयुष्य सुंदर आहे बाळ, मोबाईलचा वापर टाळ, वाचनाचा ध्यास, देशाचा विकास यांसारखे संदेश विद्यार्थ्यांनी दिंडीच्या माध्यमातून दिले. यात पायल माहूरकर हिनं आपल्या हातात लॅपटॉप आणि जान्हवी देशमुख हिनं हातात मोठा मोबाईल घेऊन त्यांचे दुष्परिणाम पोस्टरद्वारे सांगितले, तर खुशी हळदे हिनं हातात पुस्तक घेऊन वाचनाचं महत्त्व विशद केलं. झाड वाढवा, चैतन्य फुलवा, सुखी जीवनाचे चित्र झाडास माना, मित्र असे पर्यावरण विषयक आव्हान ग्रंथदिंडीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी केलंय. वाशिम जिल्हा प्रतिनिधी वैशाली चौरे. आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या ABK न्यूज 24 चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.